नसवडकर मराठी वर्ल्डमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. लवकरच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2024 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सगळीकडेच त्याची जोरदार तयारी आहे आणि आपल्याबरोबर आहेत मधुरा आणि मानसी, म्हणजेच शुभविवाह या मालिकेतील भूमी आणि मानसी. हाय, कशा आहात दोघी? हॅलो, मस्त मस्त. एकंदरीत आता लवकरच पुरस्कार येणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही डान्स देखील करणार आहे. एकंदरीत कशी तयारी सुरू आहे? खूप जोरदार तयारी सुरू आहे. आज आमचा पहिला दिवस आहे आणि आल्या आल्या ॲक्च्युली मला गाणं माहीतच नव्हतं, आमच्या दोघींनाही माहीत नव्हतं. ते गाणं इतकं फास्ट आहे की मला ते कोपअप करायला, प्लस मधुर छान डान्सर आहे, उत्तम क्लासिकल डान्सर आहे आणि आमचे कोरिओग्राफर्स पण खूप कमाल आहेत. तर मी एकतर पहिले तर नर्वस होते की मला डान्स करायचा आहे आणि तो एवढा फास्ट आहे. सो माझ्यासाठी तर फिंगर क्रॉस्ड आहेत. भूमी, तू काय सांगशील? काही नाही, तेच की आज पहिला दिवस आहे, त्यामुळे गाणं कुठलं आहे, कोरिओग्राफी काय आहे हे काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे पण मला माहिती आहे की मनू खूप चांगली डान्सर आहे, म्हणजे मनू माहिती आहे, मनू छान नाचते. तर आज पहिला दिवस असल्यामुळे जरा सगळ्या दोघींची गडबड झालीच, कारण काय पटकन कळत नाही की अरे आणि फास्ट आहे खूप गाणं. आणि जे कोरिओग्राफर्स आहेत ते एवढे कमाल नाचतात की त्यांच्यापुढे आपण कितीही छान नाचलं तरी सुद्धा असं वाटतं अरे यार काहीतरी मिस होतं आहे यार, असं वगैरे. सो मला माहिती आहे की आम्ही खूप छान नाचणार आहोत आणि खूप धमाल करणार आहोत. ओके भूमी, तू तर ट्रेन भरतनाट्यम डान्सर आहेसच, पण भरतनाट्यम सोडलं तर कोणता डान्स स्टाईल आहे की जो तुला परफॉर्म करायला आवडेल? खरं सांगू तर मला जरा क्लासिकल सोडून वेगवेगळे डान्स फॉर्म्स शिकायचे आहेत, रेदर करायचे आहेत. सो त्यासाठीच मी या सगळ्या पुरस्कारांची वाट बघत असते की या निमित्ताने खूप वेगवेगळ्या डान्स स्टाईल्स शिकायला मिळतात, वेगवेगळ्या गाण्यांवरती परफॉर्म करायला मिळतं आणि आमचे कोरिओग्राफर्स अजिबात थकत नाहीत आमच्या पुढे, ते शिकवत राहतात. आणि खरं तर ना मी लास्ट इयरच म्हणलं होतं की यार मला ना असं काहीतरी धतिंग नाचायचं आहे यार, खूप धतिंग नाचायचं आहे. आणि थँक्यू, यावेळेला मला ते फुल ऑन धतिंग परफॉर्मन्सेस करायला मिळतात. सो मी खूप एक्सायटेड आहे. ओके मानसी, तू काय सांगशील की म्हणजे तू डान्स करतेस, म्हणजे आता हळूहळू शिकतेस आणि करत असशील, कोणती डान्स स्टाईल तू प्रिफर करशील? मी खरं सांगू, मला आहे ना रावडी आणि गणपती डान्स खूप आवडतो. ऑल टाइम सगळ्यांचा फेवरेट असतो आणि मी त्याच्यात मास्टर की केली असं समजू शकतो. स्टाईल आताची तीच आहे, फुल ऑन रावडी आणि धतिंग आहे. सो येस, डान्स म्हटलं तर आपल्या कॉलेजच्या आणि स्कूल टाईमच्या सगळ्या आठवणी ताज्या होतात. एखादा असा किस्सा जो तुम्ही शाळेच्या गॅदरिंगच्या वेळेस किंवा कॉलेजच्या गॅदरिंगच्या वेळेस, ॲन्युअल डेच्या वेळेस अनुभवलाय? तेच शाळेमध्ये ना कसं असायचं, आमच्या शाळेमध्ये ना फोक डान्स कॉम्पिटिशन्स असायच्या आणि म्हणजे इंटर स्कूल कॉम्पिटिशन्स असायच्या. आणि त्याच्यासाठी ना आमच्या 2 शाळा होत्या की अहिल्यादेवीमध्ये मी होते, जी गर्ल्स स्कूल होती, आणि रेणुका स्वरूप. सो आमच्यामध्ये ना फुल ऑन अशा टशन असायची की कारण करंडक दोन्हीपैकी एकाच शाळेमध्ये असायचा आणि हा एक साधारण थोडासा माज होता, टू बी व्हेरी ऑनेस्ट. तर त्यासाठी आमची जी एक हे असायची चढाओढ आणि त्यावेळेचं जे एक वातावरण असायचं की मग कोणीतरी कोणाच्या तरी शाळेत जाऊन बघून येणार, अरे नाही त्यांचा खूप भारी आहे, आपण काहीतरी वेगळं करूयात, आपण हे करूयात. ते मी खूप मिस करते समहाव. ते जे शाळेतल्या कॉम्पिटिशन्स असतात ना, तो जो एक वाईब असतो. सो त्यावेळेला एक खूप वेगवेगळे फोक डान्स, म्हणजे प्रत्येक रिजनचे वेगवेगळे फोक डान्स आम्ही शिकायचो. मग ते कॉस्ट्युम्स पण आम्हीच करायचो, ती कोरिओग्राफी पण आम्हीच करायचो. सो ते जे एक असतं ना की सगळं आपणच करायचं, हा जो एक फील असतो स्कूल आणि कॉलेजमध्ये, हा खूप कमाल असतो आणि तो मी खरंच मिस करते आणि मला मजा यायची तेव्हा करायला. मानसी, तू काय सांगशील? माझी मेमरी म्हणजे अशी आहे की 35-40 स्टुडंट्स असतील, तर मी मॅमला म्हणायची की मला सगळ्यांचा मेकअप करायचा आहे, कारण मला त्याच्यात एक्साइटमेंट वाटायची की मी सगळ्यांचा मेकअप करते आहे आणि ती धावपळ असताना म्हणजे कॉस्ट्युम्स बघा, मेकअप बघा आणि सगळे मिळून करत असतात. सो ती एक एक्साइटमेंट होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी जी मॅम होती, म्हणजे माझ्या ज्या टीचर होत्या, त्या मला आणि रुचा म्हणून एक मुलगी होती, सो तिलाच मध्ये नाचवायच्या. सो बाकीच्या स्टुडंट्स अशी खुन्नस यायची की अरे ह्या दोघीच का असतात एव्हरी टाईम मध्ये नाचायला, आम्हाला का नाही. सो हीच माझी मेमरी आहे. बऱ्याचदा ना भूमी, आपली हाईट असल्यामुळे ना आपल्याला डान्स ज्यावेळेस करतात त्यावेळेस पाठीमागे ठेवलं जायचं. तुला कधी राग वगैरे यायचा का यायचा? जाऊ दे, मला बोलायचंच नाही. कसं आहे, आमची गर्ल्स स्कूल असल्यामुळे ना मला नेहमी मुलगा बनवायचे, कारण मी उंच होते. त्यामुळे मला ना अत्यंत त्या अशा वगैरे काहीतरी स्टेप्स करायला लागायच्या. तर माझी जाम चिडचिड व्हायची यार. तर मला ना 9वीमध्ये माझी एक मैत्रीण झाली जी आमच्या क्लासमध्ये जस्ट आली होती, ती माझ्यापेक्षा उंच होती.
आणि ती डान्सर पण होती, सो तिला मुलगा केला मी आणि मी मुलगी म्हणजे झाले. सो फुल त्यावेळेला पहिल्यांदा म्हणजे 1ली ते 10वी ह्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये मी पहिल्यांदा मुलीचे कपडे घातले गॅदरिंगच्या दिवशी, लेहंगा आणि ब्ला 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 फुल नटून थटून. त्या दिवशी मी जी काही मिरवत होते आणि त्यावेळेला मला आठवतं की माझ्या टीचर्स सगळ्या एवढ्या हसत होत्या माझ्याकडे बघत की ही कुठली एक्साइटमेंट आहे या पोरी. म्हणजे तुझं असं झाल्यासाठी यासाठीच केला होता हा हो ऍक्च्युली, कारण दरवर्षी मी काय मिशा काय लावते, दाड्या काय लावते, ते फेटे काय गुंडायचे, अरे यार बोर होतं. आणि त्यावेळेला कसं असायचं त्या एजमध्ये ना शाळेचं गॅदरिंग ही एक काही दिवसच असायचं की तेव्हा असं असायचं की मला खूप नटायचं आहे, मला आपण आपल्या दाढा मिशा लावतो आणि पोरी नटतात, याला काही करता नाही आहे. बहुत नाइंसाफी आहे. ओके, सिरियल होऊन बराच कालावधी आता झाला आहे, प्रेक्षकांचं भरभरून प्रेम देखील मिळत आहे. तुम्ही दोघी बहिणींचा रोल सिरियलमध्ये करताय, बहिणी बहिणी आहात, तर जे बॉन्ड सुरुवातीला होतं ते आताही तसंच आहे की आणखी जास्त घट्ट झालं? माझ्या मते आणखीन घट्ट झालंय, कारण सुरुवातीला म्हणजे जस्ट ओळख झाली होती, पण एक खूप चांगली गोष्ट आहे की आम्हाला हा बॉन्ड क्रिएट करायला ना फार एफर्ट्स नाही घ्यायला लागले. खूप एफर्टलेसली हा बॉन्ड क्रिएट झालाय. आणि आता तो असा झालाय ना की समहाव तिने सपोज रात्री मला 3 वाजता जरी कॉल केला की मधुर ऐक ना तू इकडे ये ना, तर मी गोरेगाववरनं मढवरती जाऊ शकते. सो आय नो दॅट. आणि शी कॅन काउंट ऑन मी लाईक एनी टाईम. आणि तो एक खूप स्ट्रॉंग बॉन्ड आहे आणि खूप इमोशनल बॉन्ड आहे तो. सो छान वाटतं. ती जर सेटवर नसेल किंवा असं तर असं होतं की यार म्हणू पाहिजे, यार कुठेच. माझं कसं आहे की मला ना सतत इरिटेट करायला कोणीतरी हवं असतं सतत. म्हणजे मधुर शांत अशी बसली असेल तर मी तिला उठवते, झोपली असेल तरी उठवते आणि तिला म्हणते की चल ना गप्पा मारू, चल ना आपण चहा पिऊयात, किंवा तू मी जे सांगते ते तू कर ना, असं वगैरे चाललं असतं. सो मी तिला काही करायला सांगते आणि ती उठते आणि ते करते आणि परत झोपते. सो म्हणजे ते काही असेल तिला उठून मी असं आम्ही हाडळीसारखं हसतो सेटवर आणि सगळ्यांना असं होतं की काय काय चाललंय. आम्ही प्रेक्षकांना झलक बघायला नका घेऊ हार्ट अटॅक येईल लोकांना. लहान लहान मुलं सुद्धा व्हिडिओज बघतात तुमचे. सबस्क्रायबर्स तुम्हाला जर हवे असतील तर ही गोष्ट मला करायला लावू नका. ओके, सो डान्सची रिहर्सल तुम्ही करताय, दोघींपैकी कोण फास्ट लर्नर आहे? ऑब्व्हियसली मधुरा. ओके, रिहर्सल करताना म्हणजे डान्सची प्रॅक्टिस करताना भूक कोणाला सतत लागते? अजून तरी माहित नाही, पहिलाच दिवस आहे, पण आता भूक लागली आहे कारण लंच. मला तर खरं तर हे सांगायचं की तुम्ही चिटिंग केली आहे, कारण तुम्ही पहिल्याच दिवशी आलात आमच्या डान्सच्या. आणि मला असं झालं की पहिला दिवस डान्सचं म्हणजे गाणं एवढं फास्ट कोरिओग्राफर सांगतात आणि मला असं होतं की ओ गॉड, एकदम मला आज यायला उशीर झाला. आणि त्याच्यामध्ये मी कॅमेराज बघते, असे पॅन होत आहेत, असे मस्त पॅन होतात आणि मला असं होतं की शिट, आता हे आज पहिला दिवस छापणार आहेत. तिथेच मला असं झालं की ओ गॉड काय. सो येस, डान्स स्टेप करताना चुकतं कोण सारखं सारखं? मी आता हे बघ, हे तुझं चुकीचं आहे. जी म्हणाली ना की चिटिंग आहे, पहिल्या दिवशी यू कांट आज. पण नाही असंच, आता समजा हाच पहिला दिवस आहे पण दुसरा तिसरा दिवस जरी असता तरी कोण असं आहे की म्हणजे स्टेप लक्षातच राहत नाही, सारखं चुकायला होतं? बरं, असं घेऊया आपण क्वेश्चन. ओके, ठीक आहे. पुरस्कार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, मालिकालाही खूप सारं चांगलं प्रेम मिळत आहे, तर तुम्ही तुमचं बेस्ट द्याल ह्यात तर काही शंकाच नाही. मराठी वर्ल्डच्या संपूर्ण परिवाराकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.